आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। बोरगाव येथील चेतना बुद्ध विहारमध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरसह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रारंभी पुण्यभूमी माणगाव येथून आणलेल्या ज्योतीचं संपूर्ण बोरगाव शहरात आदराने स्वागत केले। चेतना बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निळा ध्वजारोहण व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। बोरगाव पट्टण पंचायतचे नगराध्यक्ष श्री दिगंबर कांबळे व मुख्य अधिकारी SP तोडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी उपस्थित भीमजन समुदायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले। विजय शिंगे, सुनील शिंगे, SP तोडकर, अण्णप्पा लोहार, दिगंबर कांबळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना उत्तम पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले। समाजाने त्यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षण, समता आणि बंधुता यांचा मार्ग स्वीकारावा। महापुरुषांना जातीपुरते सीमित न ठेवता त्यांचे विचार व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समतेचा विचार दिला आहे। त्यांच्या विचाराने जगणे ही काळाची गरज आहे, असं मत उत्तम पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली। गावातील तसेच विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। या कार्यक्रमामुळे बोरगाव परिसरात सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेचं वातावरण निर्माण झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। N न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। एका शैलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली आणि समानतेचा हक्क दिला या संपूर्ण देशाला, खऱ्या अर्थानं त्यांचे तत्व, त्यांची जी काही शिकवण होती ते पुढच्या पिढीला सुद्धा उपयुक्त ठरावी म्हणून ह्या जयंती आपल्या देशामध्ये साजरी होत असते। आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण सुद्धा सर्व युवक असतील, आपले सर्वच बंधू असतील, त्यांचे विचार या समाजामध्ये रुजवण्याचं काम ही कुणाची एकट्याची नव्हे तर सगळ्यांची जबाबदारी। आणि मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या महापुरुषांची जयंती आपण एक एक जातीपुरतं सीमित करण्याचं पाप जर कोण केलं असेल तर ते आपण केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेला सगळ्यांना बरोबरीने घेऊन 18 पगड 12 बलुतेदारांना सगळ्यांना बरोबरीने घेऊन स्वराज्याची निर्मिती त्या ठिकाणी केली। त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा तीच प्रथा त्या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना ज्यावेळी लिहित होते त्यावेळेला या सगळ्या समाजातल्या बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन त्यावेळी त्या काळामध्ये तेवढी दूरदृष्टी ठेवून प्रत्येक देशातल्या लहानातला लहान माणसाला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी ही घटना लिहिली। आज म्हणून मी या ठिकाणी बोलू शकतो, आज म्हणून आपण सगळेजण एकत्रित ताटमानेने या जगामध्ये वावरू शकतो। या खऱ्या अर्थाने याचा श्रेय जर कुणाला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। ही कोण एकच SC समाज असावा अथवा कुठलं शिवाजी महाराजांची जयंती आली तर मराठा समाज असावा अशातला भाग नाही। ही सगळी नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। आणि हे सगळं पुढे घेऊन जात असताना कुणाच्याही भावना न दुखवता सगळ्यांना बरोबरीनं सगळ्यांना एका, आता आपण परवा बघितलो की जगावरती ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये माणसाला माणूस सुद्धा जाऊन हे करू शकला नाही। अशा वेळेला आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या पुढील काळामध्ये सुद्धा आज सगळ्या जगावरती युद्धाचं संकट त्या ठिकाणी, कुणाला युद्ध नको आहे परंतु आज बुद्ध पाहिजे आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। बुद्धांचे विचार, आंबेडकरांचे विचार, या सगळ्या महान पुरुषांचे विचार आपण पुढे घेऊन गेला तर नक्की आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट अथवा काही येणार नाही, हे नक्की मला 100% खात्री आहे। आणि अशा सगळ्या महापुरुषांना वंदन करून आज विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊन माझ्या 2 शब्दाला विनंती।
अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.